नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फॉर्म तुम्ही नारी शक्ती ॲपमधून तुमच्या मोबाईलद्वारे भरला असेल, तर बऱ्याच जणांचे फॉर्म हे अप्रूव्ह झालेले आहेत. जवळपास 30% लोकांचे फॉर्म हे अप्रूव्ह झालेले आहेत आणि 70% लोकांचे फॉर्म हे रिजेक्ट किंवा डिसअप्रूव्ड करण्यात आलेले आहेत. तर यामागचं काय कारण आहे, डिसअप्रूव्ड किंवा रिजेक्ट होण्यामागचं कारण काय आहे, हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि ज्यावेळी तुम्ही नवीन फॉर्म सबमिट करणार, त्यावेळी कोणकोणत्या प्रकारची काळजी घ्यायची आणि कशा पद्धतीने फॉर्म भरायचा, ज्यामुळे तुमचा फॉर्म हा अप्रूव्हसुद्धा होईल, ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तत्पूर्वी जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात. फॉर्म जे अप्रूव्ह झालेले आहेत, त्या लोकांनी फॉर्म हे सुटसुटीतरित्या आणि सर्व प्रकारची काळजी घेतलेली आहे. आता काळजी म्हणजे तुम्ही काय म्हणणार, की फोटो आपण ज्यावेळी अपलोड करतो त्यावेळी फोटो ब्लर नसला पाहिजे. त्या फोटोमधली सगळी माहिती क्लिअर दिसली पाहिजे. हे पहिलं कारण झालं. दुसरं कारण म्हणजे तुम्ही जर आधार कार्डची फ्रंट साईड अपलोड केली असेल, तर हा तुमचा फॉर्म ॲक्सेप्ट होणार नाही. आधार कार्डची फ्रंट साईड आणि बॅक साईडसुद्धा अपलोड करण्यात यावी. तिसरी गोष्ट म्हणजे ज्या महिलेचा फॉर्म भरायचा आहे, त्या महिलेचा फोटो हा क्लिअर असला पाहिजे आणि तो आधार कार्डशी मॅच झाला असला पाहिजे. अन्यथा आधार कार्ड ओल्ड आहे आणि फोटो आत्ताचा आहे, तर असे पण चालणार नाही. त्यामुळे जी डॉक्युमेंट तुमची आहेत ती व्हॅलिड असली पाहिजेत. चौथी गोष्ट म्हणजे जे आपण हमीपत्र अपलोड करतो, त्या हमीपत्रावर ज्या महिलेचा फॉर्म भरणार आहे त्या महिलेची सही असली पाहिजे आणि त्यावरती जे टर्म्स अँड कंडिशन असतात त्यावरती त्या बॉक्समध्ये टिक केलेली असली पाहिजे. त्यानंतर तुमची जी बँक डिटेल्स तुम्ही टाकणार आहात ती व्हॅलिड असली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या आधार कार्डला, म्हणजे ज्या महिलेचा तुम्ही अर्ज करणार आहात तिच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे खूप गरजेचं आहे. आणि त्यानंतर जरी तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला तरी पण ते आधार तुमच्या बँकेशी लिंक असणं खूप गरजेचं आहे, अन्यथा तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. याची नोंद तुम्ही आत्ताच घ्यावी. आता आपण बोलूया दुसऱ्या विषयावर, की ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत किंवा डिसअप्रूव्ड झाले आहेत, हे कशामुळे झालेले आहेत आणि यामागचं काय कारण आहे. ज्यावेळी तुम्ही फॉर्म नवीन भरणार त्यावेळी फॉर्म भरताना तुमचे फोटो क्लिअर, डॉक्युमेंटचे फोटो हे क्लिअर असावेत. म्हणजे जे अधिकारी तुमचे फॉर्म चेक करणार आहेत त्यांना व्यवस्थित सुटसुटीतरित्या फॉर्म दिसला पाहिजे, तर तुमचा फॉर्म ॲक्सेप्ट होईल. तुम्ही साईडला पाहू शकता, हा एका माझ्या सबस्क्रायबरचा मला रिप्लाय आलेला आहे, की मी ज्या पद्धतीने व्हिडिओमधून सांगितले होते फॉर्म भरायला, त्या पद्धतीने त्या महिलेने फॉर्म भरलेला आहे आणि तिचा फॉर्म हा अप्रूव्हसुद्धा झालेला आहे. तुम्ही साईडला स्क्रीनशॉट पाहू शकता. तर अशा प्रकारे मी ज्या सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही जर फॉर्म भरला तर तुमचा फॉर्म नक्कीच अप्रूव्ह होईल. पण आता नवीन फॉर्म भरण्यासाठी नवीन फॉर्म हे अर्ज तुम्हाला करू देत नाही. तुम्ही साईडला स्क्रीनशॉट पाहू शकता. तुम्हाला नवीन जर अर्ज करायला गेला तर तुम्हाला अशा प्रकारचे एरर दाखवत असेल, तर हे कशामुळे होत आहे तुम्ही त्या स्क्रीनशॉटमध्ये पाहू शकता. त्यांनी सरळ मेन्शन केलेलं आहे की ज्या महिलांनी फॉर्म भरलेले आहेत ऑनलाईन किंवा ऑफलाईनसुद्धा भरलेले आहेत, त्या महिलांचे फॉर्मचे आता रिव्ह्यू चालू आहे, म्हणजे त्या फॉर्मची चेकिंग चालू आहे. त्यामुळे थोड्या दिवसामध्ये तुम्हाला फॉर्म भरण्याचे पुन्हा ऑप्शन येईल. त्यामुळे कोणी घाबरू नये की पॅनिक होऊ नये. सर्वांचे फॉर्म हे पुन्हा भरता येणार आहेत. महाराष्ट्रातल्या 70% महिलांचे म्हणले तरी चालेल की अजून फॉर्म हे ॲक्सेप्ट झालेलेच नाहीत किंवा बऱ्याच जणांचे फॉर्म अजून राहिलेले आहेत. त्यामुळे जर पुन्हा एडिटचा जर ऑप्शन किंवा फॉर्म भरण्याचा पुन्हा ऑप्शन नाही आला तर या योजनेचा काहीच अर्थ नाही आणि असं काही होणार नाही मित्रांनो. राज्य सरकार यावरती सुद्धा निर्णय घेईल की पुन्हा फॉर्म भरण्याची संधी मिळणारच आहे. 100% संधी मिळणार. त्यामुळे कोणीही टेन्शन घेऊ नये, कोणीही पॅनिक होऊ नये. जर फॉर्म भरण्यासाठी नवीन काय अपडेट आली तर मी तुम्हाला चॅनलमध्ये आपल्या नक्की सांगेन. त्यामुळे आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.